नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय मूठभर साबुदाण्यापासून भरपूर अशी खीर. पोट भरेन पण खीर संपणार नाही. तर तुम्ही डाएट करा किंवा नॉर्मली तुम्हाला साबुदाणा जास्त खायला आवडत नसेल तर ही खीर नक्की बनवा. त्यासाठी इथे पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घातलं, हिरवी मिरची परतून घेतली, 2 भागा केलेले इथे शेंगदाणे घालायचे, त्यानंतर पाणी घालायचं, उकडलेला बटाटा आणि मीठ घातलं. पाणी आवश्यकतेनुसार घाला. त्यानंतर वरतून मूठभर साबुदाणा भिजवून घातलेला आहे आणि याला छान उकळवून घ्यायचं. यामध्ये बटाटा घातला की छान टेस्ट येते. मूठभर साबुदाण्यापासून पोटभरीचा हा तयार होतो पदार्थ. त्यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घातला आणि मस्त इथे आपली तिखट साबुदाण्याची खीर तयार झाली. आता तुम्ही डाएट करत असाल तर आषाढी एकादशी विशेष तुम्ही ही खीर नक्की बनवून खा. पोटही भरेल आणि साबुदाणा कमीत कमी पोटामध्ये जाईल. तर कशी वाटली ही खीर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यांसाठी ही मस्त व्हिडिओ बनवलेला आहे. आवडलाच असेल. धन्यवाद.